श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आपला पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर केला. या आढाव्यात घेण्यात आलेला निर्णय, त्याची वैशिष्ट्य याविषयी या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बुधवारपासून सुरू असलेल्या 3 दिवसीय बैठकीतील निर्णयाची आज घोषणा करण्यात आली. आरबीआय पतधोरण समितीची चालू वर्षातील ही 5वी बैठक होती. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात बदल न करण्याचं धोरण या पतधोरणामध्ये राबवत असल्याचं जाहीर केलं. व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय आणि वित्त आणि पतधोरण विषयक समितीनं एकमतानं घेतला. त्यानुसार रेपो दर पूर्वीप्रमाणेच म्हणजे 6.5% कायम राहणार आहेत. तसंच पतधोरण समितीनं अन्य व्याजदरात देखील कोणताही बदल केलेला नाही. याविषयी ज्येष्ठ अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. नेहमीप्रमाणे रिझर्व्ह बँकेची आज द्वैमासिक पतधोरण समितीची सभा झाली आणि त्या सभेमध्ये जो व्याजदर आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही असा निर्णय घेण्यात आला. आपल्याला माहिती आहे की गेल्या 5 ते 6 महिन्यापासून जेव्हा जेव्हा भारत हा कोरोनाच्या तावडीतून सुटलाय त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती प्रगती करत आहे. पण भारताला आणि जगाला सगळ्यांनाच एक समस्या भेडसावते आणि ती समस्या म्हणजे एकूणच महागाईचा जो उच्चांक गाठला गेला जगामध्ये आणि भारतामध्ये काही प्रमाणात. तर त्या दृष्टीने रिझर्व्ह बँक नेहमी एक सावध धोरण अवलंबित असते आणि हे धोरण अवलंबिताना कुठल्याही तऱ्हेने भारताच्या अर्थव्यवस्थेला गतिशीलता रोखली जाऊ नये असा पण एक प्रयत्न असतो. अर्थात जेव्हा रिझर्व्ह बँक म्हणजेच मध्यवर्ती बँकेचा विचार केला तर चलनवाढ रोखणं हा त्यांचा सर्वप्रथम एक मोठं काम असतं आणि त्या अनुषंगाने ते निर्णय घेतले असतात. आपण बघितलं की गेले 2 ज्या सभा झाल्या तेव्हापासून हा जो व्याजदर आहे तो 6.5% ठेवलाय. आधीच्या 2 सभांच्या पूर्वी थोडी अपेक्षा होती की हा कदाचित 25 पैशांनी वाढू शकेल का, कारण तेव्हा मोठ्या प्रमाणावरती महागाई वाढत होती. पण असं एकंदरीत दिसतंय की गेल्या महिन्यामध्ये महागाई निर्देशांक थोडा काबूत आलाय. अर्थात आज रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर श्री दास यांनी स्पष्ट केलं की जरी रिझर्व्ह बँक असं म्हणत असली की आपला जो बँड आहे तो 2 आणि 6% जरी असला तरी त्यांचं जे टार्गेट आहे की महागाई ही 4% असली पाहिजे आणि त्या दृष्टीने ते पावलं उचलत असतात आणि त्याच दृष्टीने त्यांचे एकूणच व्यवहार चालतात हे त्यांनी आजच स्पष्ट केलं. त्यामुळे एकूणच जर ज्याला आपण सीपीआय म्हणतो म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणतो तो जे आर्थिक वर्ष 24 असेल त्यासाठी साधारण 5.4% असायचा हा अंदाज रिझर्व्ह बँकेने सांगितला. ह्याचा अर्थ तो 4%च्या वरतीच आहे. अर्थात अशी कुठली जादूची कांडी नाही की तो अचानक 4%वर येईल. त्यामुळे ज्याला आपण म्हणतो की प्रॅक्टिकल राहायलाच लागेल रिझर्व्ह बँकेला आणि त्या दृष्टीने त्यांनी आपली काही पावलं उचलली आहेत. एकूणच या महागाईचा जो रोख आहे त्याचा त्यांनी विचार करताना ह्या वर्षी 5.7% महागाईची शक्यता आहे असं सांगण्यात आलं. आणि आपण बघितलं की महागाईचा जो एकूणच रोख आहे तो जो काही 2-3 गोष्टींवरती अवलंबून आहे. म्हणजे अर्थातच चलनवाढ हा सगळ्यात मोठा फॅक्टर असतो. पण जे एकूण आपण आयात करतो क्रूड ऑइल, तर क्रूड ऑइलच्या भावात मोठ्या प्रमाणावरती फरक पडला, त्याचे भाव वाढले. शिवाय मागच्या 2 महिन्यामध्ये काही अन्नधान्याचे भाव वाढले, टोमॅटोचे भाव वाढले, त्याचा परिणाम दिसत होता. पण आता खूप प्रमाणावरती असं दिसतंय की सगळ्या भावांवरती काबू ठेवण्यात यश मिळते. आणि अजून एक गोष्टीचा जर उल्लेख केला तर जेवढं वाटलं होतं ऑगस्टच्या शेवटाला हा पाऊस समाधानकारक नाहीये, पण पावसाने सप्टेंबर महिन्यामध्ये बऱ्यापैकी मजल गाठली आणि त्याचाच परिणाम आपण असं म्हणू शकतो की ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेती होते तिथे समाधानकारक पाऊस पडला आणि ती मला वाटतं एक दिलासा देणारी गोष्ट होती आणि रिझर्व्ह बँकेने त्या बाबतीत आपले निरीक्षणही नोंदवलेलं आहे. पण एकूणच जोखीम बघूनच पुढची पावलं उचलायला पाहिजेत, याच्यात काही वादच नाही. एकूण बघितलं तर या सगळ्या गोष्टींमध्ये सामान्य माणूस बघतो की व्याजदर वाढले तर त्याचा ईएमआय आहे म्हणजे ज्याने घेतलेले कर्जांवरती हा रेट वाढू शकतो, तर तसं काही झालेलं नाही. त्यामुळे ती एक
दिलासादायक गोष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बघितलं तर काही ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी झाल्या गेल्या तिमाहीमध्ये किंवा गेल्या 2 महिन्यामध्ये, एक तर सेवा क्षेत्र असेल तर सेवा क्षेत्रामध्ये भारताने चांगल्या प्रमाणात घोडदौड केलेली आहे. सिमेंटचं उत्पादन जर आपण बघितलं म्हणजे उत्पादन क्षेत्रामध्ये तर ते जवळजवळ 19% वाढलं ऑगस्ट महिन्यात, आणि त्याशिवाय स्टीलचं उत्पादन पण जवळजवळ या पिरियडमध्ये 21.5% वाढलं. म्हणजे पण मोठ्या प्रमाणात वरती इन्फ्रास्ट्रक्चरला जे आपण आपला फोकस आहे तर त्या दृष्टीने भारताची जी अर्थव्यवस्था आहे ही वेगवान दरानेच वाढत आहे, आणि त्याचाच परिणाम म्हणून हा सगळा आपल्याला रोख दिसतोय. पण हे करत असताना सामान्य माणसाला कुठल्याही तऱ्हेने त्याचा खिसा कापला जाऊ नये यासाठी व्याजदर रोखणं आवश्यक होतं, आणि त्याप्रमाणे व्याजदर रोखले. ज्याला आपण म्हणतो की पॉज घेतला तिसऱ्यांदा. व्याजदर कमी होईल का पुढच्या पिरियडमध्ये, तर त्याची शक्यता आता आपण बघितली तर रिझर्व्ह बँकेने तसा कुठलाही आपला मानस व्यक्त केला नाही. पण जर एकूण महागाई काबूमध्ये राहिली आणि या 2 महिन्यामध्ये जसं खरीप बियाणं आहे म्हणजे त्याची एकूणच शेतीच्या दृष्टीने जर विचार केला तर पेरणी झाली तर ती पेरणी समाधानकारक आहे, जी 2 महिन्यापूर्वी त्याचा जरा शंका निर्माण झाली होती. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या उत्पादनात काही घट होण्याची शक्यता आहे का, तसं आता वाटत नाहीये. पण तुर्तास तरी एकूण विचार केला तर भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेचा विचार करताना ती कशी वाढेल याचा प्रयत्न सरकार जरी करत असलं तरी रिझर्व्ह बँकेला सध्या सावध धोरण घ्यायला लागेल, आणि त्याच दृष्टीने त्यांनी त्या धोरणामध्ये कुठलाही फरक केला नाहीये. आणि सावध धोरण राहील याचाच अर्थ व्याजदर कमी होणार नाहीत, कारण व्याजदर कमी झाले तर त्याचा बँकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. आणि त्याचप्रमाणे उद्योजक आहेत तर उद्योजकांचा जे कर्ज घेतात ती कर्ज स्वस्त होतात, त्यामुळे त्यांचं उत्पादनाचा जो एकूण कॉस्ट असते ती पण कमी होते. पण सध्या तरी असा काही विचार दिसत नाही. येत्या 2 महिन्यामध्ये किती फरक पडतो या सगळ्या गोष्टींवरती ते अवलंबून आहे, आणि त्या दृष्टीने मला वाटतं व्याजदरात फरक घेतला जाईल. अजूनही जर जगाचा विचार केला तर अमेरिका असू दे किंवा युरोपियन युनियन असू दे, तिकडे अजून व्याजदर चढेच आहेत. जरी अमेरिकेने सुद्धा पॉज घेतला असला तरी येत्या 2 महिन्यामध्ये तिकडे सुद्धा व्याजदर वाढण्याची शक्यता आहे, हे अमेरिकेने स्पष्ट केलेलं आहे. आणि एकूणच जपान असू दे जर्मनी असू दे, मोठ्या प्रमाणावरती आर्थिक वाढ ही कुठल्याच देशात होत नाहीये. त्यामुळे मालाला उठाव मिळणं म्हणजे भारतासाठी सुद्धा निर्यात मोठ्या प्रमाणावर होणं हे थोडं सध्या तरी कमी प्रमाणात वाटते. अर्थात त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्या दृष्टीने जर विचार केला तर हे सबुरीचं धोरण जे आपण आहे तर ते अंगीकारण्याशिवाय काही सध्या तरी कुठलाही आपल्याला पर्याय दिसत नाहीये. त्यामुळे येत्या 2 महिन्यामध्ये अन्नधान्याचं उत्पादनाचे काही जे चांगले संकेत मिळत आहेत त्याप्रमाणे झाले तर अर्थातच देशाला हे चांगलं असेल, आणि त्या दृष्टीने मग भारतीय रिझर्व्ह बँक बहुधा सकारात्मक निर्णय घेऊ शकते असं एकंदरीत चित्र आता दिसतंय. श्रोतेहो, वर्ष 2023-24 साठी रिझर्व्ह बँकेनं स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 6.5% राहील. तसंच 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 6.6% राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं वर्तवला आहे. बँकिंग प्रणालीबद्दल बोलताना स्थिर ऋणवाढ, वाढती मिळकत यामुळे बँकिंग प्रणाली सुसंगत असल्याचं रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या पतधोरणात म्हटलं आहे. याविषयी बँकिंग प्रशिक्षक आणि बँकिंग अभ्यासक श्रुती सिद्धये यांनी अधिक माहिती दिली. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात भारतीय बँकिंग प्रणाली सुसंगत आहे, हे स्थिर ऋणवाढ तसेच ॲसेट क्वालिटीमध्ये सुधारणा आणि मिळकतीत होत असलेली वाढ या सर्व बाबींमधून स्पष्ट होत आहे असं नमूद केलंय. क्रेडिट ग्रोथ ब्रॉडबेस्ड होतीये, तसेच वित्तीय संस्थांचे फंडामेंटल्स पण स्ट्रॉंग आहेत. नॉन बँकिंग संस्था या देखील जून 2023च्या आकडेवारीनुसार बँकिंग संस्थांच्या बरोबरीने व्यवसाय करतात. व्यक्तिगत कर्ज या काळात जास्त प्रमाणात वाढली आहे असं आढळून आलंय. हे रिझर्व्ह बँक डोळ्यात तेल घालून मॉनिटर करते. बँका आणि एनबीएफसीनी अंतर्गत सर्व्हेलन्स, सक्षमीकरण तसेच रिस्क मिटिगेशन टेक्निक्स मजबूत करणं अपेक्षित आहे. मजबूत जोखीम व्यवस्थापन व मजबूत अंडर रायटिंग ही काळाची गरज आहे. बदलणाऱ्या आंतरराष्ट्रीय आर्थिक धोरणांवर आरबीआय लक्ष ठेवू नये आणि आर्थिक स्थैर्य राखण्याच्या दृष्टीने योग्य ते निर्णय वेळोवेळी घेतले जातील. निर्यातीच्या बाबतीत सर्व्हिसेसची निर्यात पहिल्या तिमाहीत वाढली आणि जुलै-ऑगस्टमध्ये सॉफ्टवेअर आणि बिझनेस सर्व्हिसेसमध्ये मजबूतीकरण होऊन इनवर्ड रेमिटन्सेस जवळपास 5.8% वाढले. करंट अकाउंट डेफिसिट पहिल्या तिमाहीत कमी होऊन सुमारे जीडीपीच्या 1.1% इतपत आहे. या निमित्ताने रिझर्व्ह बँकेने काही ठळक मेजर्स निर्देशित केले.
प्रुडेन्शियल फ्रेमवर्क फॉर इन्कम रिकग्निशन, ॲसेट क्लासिफिकेशन आणि प्रोव्हिजनिंग टू ॲडव्हान्सेसच्या अंतर्गत प्रोजेक्ट्स अंडर इम्प्लिमेंटेशनच्या ड्राफ्ट गाईडलाईन्स पब्लिक कमेंटसाठी रिलीज करण्यात आल्या. त्या कालांतराने फायनल करण्यात येतील. नंतर सध्या लार्ज एक्सपोजर फ्रेमवर्क अंतर्गत फक्त अप्पर लेअरच्या एनबीएफसीजना CRM म्हणजेच क्रेडिट रिस्क मिटिगेशन इन्स्ट्रुमेंट्स वापरण्याची परवानगी होती. आता ही परवानगी मिडल आणि बेस लेअर एनबीएफसीजना सुद्धा देण्यात आली आहे, जेणेकरून या संस्थांना सुद्धा त्यांची क्रेडिट कॉन्सन्ट्रेशन नॉर्म्स अंतर्गत काउंटर पार्टी एक्सपोजर्स कमी करू शकता येतील. अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांसाठी आणखी एक ऐतिहासिक निर्णय या निमित्ताने घेतला गेला, तो म्हणजे गोल्ड लोन्सची बुलेट रिपेमेंटची मर्यादा आता जी 2 लाखांवर आहे ती 2 लाखाहून 4 लाखांवर आणली. परंतु ही मुभा केवळ ज्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांनी त्यांचं प्रायोरिटी सेक्टरचं टार्गेट आणि सब टार्गेट वर्ष मार्च 2023 ला अचीव केलंय त्यांनाच ही मुभा मिळणार आहे. तसंच सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन्स या खूप महत्वाची भूमिका बजावू शकतात हे या निमित्ताने नमूद करण्यात आलं आणि त्या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेला पॉलिसी मेकिंगच्या वेळेस कन्सल्टेटिव्ह प्लॅटफॉर्म ठरू शकतात म्हणून ड्राफ्ट फ्रेमवर्क बनवण्याचं ठरवण्यात आलं. वर्ष जानेवारी 2021 मध्ये पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडची स्कीम राबवण्यात आली. या अंतर्गत देशभरात जवळपास 2.66 कोटी इतके पेमेंट टचपॉइंट सुरू झाले होते. ही योजना 2 वर्ष म्हणजेच 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्याचं ठरवण्यात आलं. या योजनेचा लाभ PM विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी तसेच नवीन होऊ घातलेल्या पेमेंट एक्सेप्टन्स योजना जसं साऊंड बॉक्स व आधार बायोमेट्रिक पेमेंट एक्सेप्टन्स डिव्हायसेस ना सुद्धा देण्यात येणार आहे. या निमित्ताने रिझर्व्ह बँकेचे तळागाळापर्यंत डिजिटल पेमेंट पोहोचवण्याचे प्रयत्न आणखी मजबूत होतील यात मुळीच शंका नाही. नव्याने होऊ घातलेला चॅनल म्हणजे कार्ड ऑन फाईल टोकनायझेशन COFT. या अंतर्गत कार्ड इश्यू करणाऱ्या बँकेला COFT क्रिएशन शक्य होईल. त्यामुळे कार्ड धारकाला टोकन क्रिएट करणं व ते अकाउंटला लिंक करणं सहज शक्य होईल. इंटरनल ओम्बड्समन मेकॅनिझम सध्या रेग्युलेटेड एंटिटीजना वेगवेगळ्या गाईडलाईन्सच्या माध्यमातून ॲप्लिकेबल केलंय. त्यात शेड्यूल्ड कमर्शियल बँक्स, नॉन बँक इश्युअर्स ऑफ प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स, क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज आणि NBFCचा सुद्धा समावेश आहे. या गाईडलाईन्समध्ये काही बदल करून ग्राहक तक्रार निवारण सुकर करण्याचा रिझर्व्ह बँकेचा मानस आहे. थोडक्यात काय, रिझर्व्ह बँकेनेच म्हटल्याप्रमाणे कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार आर्थिक स्थैर्य म्हणजे आर्थिक समानताच नव्हे तर संपत्ती वाढवणे हे देखील आहे. श्रोतेहो, वाढता महागाई दर हा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे. मात्र आगामी काळात महागाई कमी होईल असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. यंदाच्या खरीप हंगामात कमी झालेलं पर्जन्यमान, त्यामुळे कडधान्य उत्पादनावर निर्माण झालेलं मंदीचं सावट तसंच जागतिक बाजारपेठेत इंधन दरात होत असलेले चढ उतार याचा परिणाम महागाई निर्देशांकावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही आढाव्यात स्पष्ट करण्यात आलंय. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन शैलेश मोहिते.